नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्याच्या व्रताचं उद्यापन कोणी करावं, कधी करावं आणि नेमकं कसं करावं, याचे फायदे नेमके काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे, अधिक महिन्याच्या व्रताच्या उद्यापनाची सोपी आणि शास्त्रोक्त पद्धत कोणती आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तुमच्यापैकी अधिक महिन्यात उपवास, जप, पारायण, दीपदान किंवा कोणतेही व्रत ज्यांनी केले असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण अधिक महिना संपत आलाय, पण या महिन्यात केलेल्या सर्व पुण्यकर्माचं फळ मिळवण्यासाठी शेवटी एक महत्त्वाचा विधी करावा लागतो. तो म्हणजे व्रताचं उद्यापन. आता हे उद्यापन कोणी करावं, कधी करावं आणि नेमकं कसं करावं? चला तर मग जाणून घेऊया. अधिक महिन्याच्या व्रताच्या उद्यापनाची सोपी आणि शास्त्रोक्त पद्धत याविषयी संपूर्ण माहिती. अधिक महिना म्हणजे भगवान श्री हरी विष्णूंचा अत्यंत प्रिय आणि पवित्र महिना. आपण सर्वांनीच या संपूर्ण महिन्यात जमेल तशी सेवा केली असेल, उपवास केले असतील, जपजाप्य आणि दीपदान केलं असेल. पण या पवित्र महिन्याची सांगता कशी करायची? आपण केलेल्या व्रताचे पूर्ण फळ आपल्याला कसे मिळेल? तर सर्वात आधी उद्यापन कोणी करावं हे बघूया. उद्यापन कोणी करावं? ज्यांनी संपूर्ण अधिक महिनाभर व्रत, जप, उपवास किंवा विशेष धार्मिक नियम पाळले असतील. ज्यांनी दररोज श्री हरी विष्णूंचं पूजन केलं असेल, भगवद्गीतेचं पठण केलं असेल, भागवत केलं असेल, विष्णू सहस्रनामाचं पठण केलं असेल किंवा इतर कोणतंही पारायण केलं असेल त्यांनी. ज्यांनी अधिक महिन्यात 33 दिव्यांचं दान केलं असेल, 33 वस्तूंचं वाण दिलं असेल किंवा विशेष दानधर्माचा संकल्प केला असेल त्यांनी. ज्यांनी मनोभावे कोणताही धार्मिक संकल्प केला असेल त्यांनी. शक्य असल्यास उद्यापन करावं असं सांगितलं जातं. पण थांबा, इथे एक गोष्ट मनापासून समजून घ्या. जर काही कारणाने तुम्हाला संपूर्ण महिनाभर सेवा करता आली नसेल, तरी काळजी करू नका. उद्यापन केलं नाही तर दोष लागतो का? तर बिलकुल नाही. अधिक महिना हा भक्तीचा महिना आहे, भीतीचा नाही. तुमच्या श्रद्धेनुसार आणि आर्थिक क्षमतेनुसार तुम्ही साधं उद्यापन सुद्धा करू शकता. आता पाहूया उद्यापन कधी करावं. सामान्यतः अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अधिक अमावस्येला उद्यापन केलं जातं. परंतु काही भागांमध्ये अधिक महिन्यातील शेवटी एकादशी असेल, द्वादशी असेल किंवा पौर्णिमेला या दिवशी सुद्धा उद्यापन करण्याची सुंदर परंपरा आहे. यापैकी तुमच्या कुल परंपरेनुसार कोणत्याही एका शुभ दिवशी आपण अधिक मासातील व्रताचे उद्यापन करू शकता. आता अगदी सोपी आणि शास्त्रोक्त विधी सुद्धा समजून घेऊया. आता ज्या दिवशी तुम्ही उद्यापन करायचं ठरवलं असेल, त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ वस्त्र परिधान करावी, देवापुढे बसावं, मनात कोणताही अहंकार न ठेवता भगवंताच्या चरणी हात जोडून म्हणावं की हे नारायणा, माझी छोटीशी सेवा गोड मानून घे आणि माझ्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमा कर. त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला हळद, कुंकू, अक्षता आणि आवर्जून तुळशीपत्र अर्पण करावं आणि या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा मनोभावे जप करावा. आपण या मंत्राचा 108 वेळा जप करू शकतो. त्यानंतर देवासाठी नैवेद्य म्हणून घरात सात्विक अन्न बनवावं. शक्य असल्यास खीर, पुरण किंवा पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवावा. आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना, ब्राह्मणांना किंवा सुवासिनीला घरी बोलावून भोजन द्यावं. दानामध्ये धान्य, फळ, वस्त्र, दक्षिणा, तूप किंवा धार्मिक ग्रंथ जसे की भगवद्गीतेचं दान सुद्धा आपण करू शकता. शिवाय अधिक महिन्यात 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. म्हणून अनेक घरामध्ये 33 अनारसे, 33 दिवे किंवा 33 फळे दान केली जातात. पण पुन्हा सांगते की हे बंधनकारक नाही. जर परिस्थिती नसेल तर देवाला तुमचा भाव महत्त्वाचा असतो, वस्तूंची संख्या नाही. श्रद्धेने दिलेलं एक फळ सुद्धा 33 वस्तूंच्या बरोबरीचं असतं असं म्हटलं जातं. म्हणून आपल्या क्षमतेनुसार आपण गरजू व्यक्तींना व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी दान करू शकता. आता धर्मशास्त्रात एक खूप सुंदर गोष्ट सांगितली आहे. दिखाव्यापेक्षा भक्ती मोठी असते. त्यामुळे उद्यापनासाठी मोठा खर्च करण्याची किंवा कर्ज काढण्याची सुद्धा मुळीच गरज नाही. मनापासून केलेलं साधं पूजनही श्री हरी विष्णूंना प्रिय असतं. शेवटी देवासमोर हात जोडून एवढीच प्रार्थना करावी की हे देवा, हे अधिक महिन्याचं पुण्य माझ्या कुटुंबाला लाभू दे. मग अशा पद्धतीने आपण अधिक महिन्याच्या व्रताचं उद्यापन करू शकता. आता हे उद्यापन कोणी करावं? हे आधी आपण सांगितलंय.
अगदी त्याचप्रमाणे ज्यांनी संपूर्ण अधिक महिनाभर व्रत केलं असेल, जप केला असेल, उपवास केले असतील किंवा विशेष धार्मिक नियम पाळले असतील, त्यांनी हे उद्यापन केलं तरी चालेल. ज्यांनी दररोज श्रीहरी विष्णू पूजन केलं असेल, भगवद्गीतेचं पठण केलं असेल, भागवत केलं असेल किंवा विष्णू सहस्रनामाचं पठण जरी केलं असेल, तरी ते लोकही अधिक महिन्याच्या व्रताचं उद्यापन करू शकतात. एकंदरीतच ज्यांनी अधिक महिन्यात मनोभावे कोणताही धार्मिक संकल्प केला असेल, त्यांनी शक्य असल्यास या व्रताचं उद्यापन करावं असं सांगितलं जातं. आता हे अधिक महिन्याच्या व्रताचे उद्यापन का करावे? याचे फायदे नेमके काय आहे? त्याचं महत्त्व काय आहे? तर हिंदू धर्मात अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात केलेले जप, तप, दान, उपवास आणि पारायण शिवाय भगवान श्रीहरी विष्णूंची कोणतीही उपासना ही अनेक पटीने फळ देणारी मानली जाते. मात्र संपूर्ण महिनाभर केलेल्या व्रताचे उद्यापन केल्याशिवाय ते व्रत पूर्ण मानलं जात नाही. आता हे उद्यापन म्हणजे नेमकं काय आहे? तर व्रताचा समारोप, जो शास्त्रोक्त पद्धतीने केला जातो. अधिक महिन्यात केलेला कोणताही उपवास किंवा धार्मिक संकल्पाचा शेवटी आपण पूजन, दान आणि गरजू व्यक्तींना भोजन घालून यांचा समारोप केला जातो. त्यालाच उद्यापन म्हणतात. या उद्यापनाचे प्रमुख फायदे असे की अधिक महिन्यात केलेले व्रत उद्यापनाशिवाय अपूर्ण मानले जाते आणि या उद्यापनामुळे संकल्प पूर्ण होतो. शिवाय व्रताचे पूर्ण पुण्य प्राप्त होते. शास्त्रानुसार श्रद्धेने केलेल्या उद्यापनामुळे आरोग्य, धन, संपत्ती, विवाह, नोकरी आणि कौटुंबिक सुखाशी संबंधित इच्छा पूर्ण होण्यासही सहाय्य मिळते. एवढंच नाही तर यामुळे पूर्वजन्मी आणि वर्तमान जीवनातील अनेक दोष किंवा पापांचं शालन होतं असंही मानलं जातं. उद्यापनाच्या वेळी दिलेलं दान, अन्नदान आणि सेवा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक सौहार्द वाढतं असंही म्हणतात. शिवाय उद्यापनाद्वारे केलेल्या सत्कर्मामुळे पितर संतुष्ट होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात असेही मानलं जातं. पण आधी सांगितल्याप्रमाणे ज्यांना शक्य नसेल त्यांनी उद्यापनाच्या जागेवर छोटी पूजा सुद्धा केली किंवा एखादं फळ सुद्धा दान केलं तरी त्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं असं म्हणतात. कारण उद्यापन हा केवळ विधी नाही तर कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्याचा मार्ग मानला गेलाय. यामुळे भक्ती, श्रद्धा आणि आत्मिक समाधान वाढतं. तर अधिक महिन्याचं व्रत हे श्रद्धेने करणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच त्याचे उद्यापन करणंही आवश्यक मानलं गेलं. उद्यापनामुळे व्रत पूर्णत्वास जातं, भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते, मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते आणि जीवनात सुखशांती तसेच सुखसमृद्धीचा आशीर्वाद लाभतो असं सांगितलं जातं. त्यामुळे अधिक मासातील कोणतेही व्रत केल्यास त्याचे शास्त्रोक्त उद्यापन अवश्य करावे. अधिक महिन्यात भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे जप, तप, दान, उपासना, व्रत केलंय का? कमेंट करून नक्की सांगा आणि विष्णू भक्तांनी कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तर अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अधिक महिन्याच्या व्रताचं उद्यापन कोणी करावं, कधी करावं आणि नेमकं कसं करावं, या व्रताच्या उद्यापनाचे फायदे काय, याचं महत्त्व काय, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व व्रताची उद्यापनाची सोपी व शास्त्रोक्त पद्धत सुद्धा सांगितलेली आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.